नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर रोजचं तेच जेवून कंटाळा आला असेल तर अशी ही ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी खमंग खुसखुशीत लसणाची सुकी चटणी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। ही चटणी अगदी कमी साहित्यात कमी वेळेत तयार होते आणि अगदी महिनाभर आरामात टिकते। तर ही चटणी बनवताना काही भरपूर टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि आता मंद आचेवरती शेंगदाणे छान खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे, अगदी साल तडकेपर्यंत। शेंगदाणे जेवढे तुम्ही मंद आचेवरती भाजाल ना तेवढेच ते आतपर्यंत खमंग भाजले जातात आणि त्यामुळे चटणी जी आहे ती अजिबात लगेच खराब होत नाही। तर इथे बघा शेंगदाणे जे आहे ते अगदी साल तडकेपर्यंत मी भाजून घेतलेत। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं आणि अर्थातच आपण लसणाची चटणी बनवते म्हटल्यावर 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या। त्याचबरोबर इथे मी 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात, त्यासुद्धा हाताने अशा पद्धतीने तोडून टाकायच्या आणि हे देखील आता अगदी मंद आचेवरती लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत आणि खोबऱ्याचा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर लसणाची चटणी कधी कधी काय होतं, बनवल्यानंतर ती लगेच खराब होते। मग जर तुम्ही असा लसूण कुरकुरीत भाजून घेतला ना तर लसणाची चटणी अजिबात लवकर खराब होत नाही। ही एक टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। तर आता इथे बघा लसूण आणि खोबरं छान भाजून घेतले। आता गॅस अगदी मंद करायचा आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 2 चमचे पांढरे तीळ आणि अगदी पाव चमचा जिरे। आता हे देखील अगदी 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, अगदी जिऱ्याचा खमंग वास येईपर्यंत। तर इथे बघा 1 ते 1.5 मिनिटं झालेले आहे आणि तीळ आणि जिरे हे देखील मी छान भाजून घेतले। जिरे चांगले भाजलेले आहेत त्यामुळे त्याचा हलकासा वास येऊ लागलाय। तर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे अगदी चिमूटभर हिंग, त्याचबरोबर 2 चमचे काश्मीरी लाल तिखट। तर हे जे तिखट आहे ते अगदी जास्त तिखट नाही, त्यामुळे मी इथे 2 चमचे घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे जे लाल तिखट आणि मीठ आहे ते देखील आपल्याला यासोबतच फक्त अर्धा मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं गॅस बंद करूनच आपल्याला लाल तिखट घालायचं, नाहीतर याचा ठसका लागू शकतो, कारण हे जे संपूर्ण मिश्रण आहे ते गरम आहे त्यामुळे अगदी छान भाजलं जातं। तर इथे बघा अर्धा मिनिट मी हे चांगलं असं परतून घेतले, रंग बघा काय सुरेख आला केलाय। तर आता आपल्याला हे जे सगळं मिश्रण आहे ते पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। त्यासाठी हे मी ताटामध्ये काढून घेतले आणि फॅन खाली फक्त 10 ते 15 मिनिटात हे गार होतं। तर आता हे थंड करून घ्यायचं। तर इथे बघा हे जे चटणीचं मिश्रण आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे। चटणीचं मिश्रण हे पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, नाहीतरी चटणी जी आहे त्याला तेल सुटू शकतं आणि चटणी लवकर खराब होऊ शकते। तर आता आपल्याला मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी गच्च भरून हे मिश्रण घालायचं आहे। तर हीच एक सिक्रेट टीप आहे आपल्या चटणीला छान असं टेक्स्चर येण्यासाठी। मिक्सरचं भांडं छोटं घ्यायचं आणि अगदी गच्च भरून हे मिश्रण घालायचं आणि अगदी चालू बंद करत, म्हणजेच अगदी पल्स मोडवरती फक्त काही सेकंदच आपल्याला ही चटणी फिरवून घ्यायची। तर इथे बघा आपली ही जी चटणी आहे ती छान अशी वाटून झालेली आहे, मस्त वास येतोय, खमंग झाले, कुरकुरीत देखील झाले बरं का, आणि अजिबात याला तेल वगैरे सुटलं नाही, छान सुटसुटीत झाले, तुम्ही बघू शकता। रंग देखील अगदी सुरेख आला गेलाय, परफेक्टच टेक्स्चर आलंय। तर ही चटणी या पद्धतीने जर बनवली ना अगदी महिनाभर टिकते। गरमागरम चपाती भाकरीसोबत, वडापावसोबत किंवा पराठासोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता, अप्रतिम लागते। तर आजची ही लसणाची चटणी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।